Now the question 5, find the inverse of the following matrices by the adjoint method. So we have to find out the inverse of that matrix. So this is the formula. Now this is the formula of inverse. By using this formula we have to find out the inverse of that matrix. तर आपल्याला एक मॅट्रिक्स दिला आहे, या मॅट्रिक्सचा रँक 2/2 आहे आणि आपल्याला या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे बाय अप्लाइंग ॲडजॉइंट मेथड. सो बाय अप्लाइंग ॲडजॉइंट मेथड, ही ॲडजॉइंट मेथड अप्लाय करून आपल्याला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर इन्व्हर्स फाइंड आउट करण्याचा काय फॉर्म्युला आहे, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod A इंटू ॲडजॉइंट ए. तर या मेथडनी आपल्याला इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. तर काय म्हणतो ॲडजॉइंट मेथडवाला फॉर्म्युला 1/mod A इंटू ॲडजॉइंट ए. तर बघा या मॅट्रिक्समधल्या एलिमेंटचे रिप्रेझेंटेशन बघूया, A11, A12, A21 आणि A22. तर फॉर्म्युला काय म्हणतो मॉड ए. तर सर्वात पहिले मॉड ए फाइंड आउट करावं लागेल मला, आणि त्यानंतर ॲडजॉइंट ए फाइंड आउट करावं लागेल. तर -1 5 -3 2 या मॅट्रिक्सला मी ए ने डिनोट केलं आहे. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे, मॉड ए फाइंड आउट करायचं आहे. तर मॉड ए मीन्स हे जे मॅट्रिक्समध्ये एलिमेंट आहे ते कशामध्ये आहे ना, डिटर्मिनंटमध्ये. -1 5 -3 2. सो हिअर आय हॅव टू फाइंड आउट द मॅट्रिक्स. सो तर डिटर्मिनंट आपण कसं फाइंड आउट करतो, क्रॉस मल्टिप्लाय करतो. -1 इंटू 2 -2 -3 इंटू 5 -15 मीन्स -2 +15 काय होणार, -2 + 15 इज इक्वल टू 13. तर मॉड ए काय मिळालं आहे, मॉड ए इज इक्वल टू 13. नेक्स्ट मला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲडजॉइंट ए. ॲडजॉइंट ए कसा फाइंड आउट करतो, सर्वात पहिले आपण सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स अँड आफ्टर दॅट वी हॅव टू अप्लाय ॲडजॉइंट. सो ॲडजॉइंट मीन्स ट्रान्सपोज. तर ॲडजॉइंटलाच काय म्हणतो आपण, ट्रान्सपोज. पण सर्वात पहिले आपण ॲडजॉइंटमध्ये काय फाइंड आउट करतो, या मॅट्रिक्समधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर फाइंड आउट करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स अँड आफ्टर दॅट वी हॅव टू अप्लाय ॲडजॉइंट. तर बघा A11 या पोझिशनवर कोणता एलिमेंट आहे, -1. तर सर्वात पहिले मला याचा मायनर फाइंड आउट करावं लागेल. मायनर काय म्हणतो, M11 इज इक्वल टू मायनर मीन्स फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट होणार, उरलेला एलिमेंट काय आहे 2. तर मायनर आहे 2. आता मला याचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. C11 इज इक्वल टू -1 टू द पॉवर 1 + 1 इंटू M11 -1 टू द पॉवर 1 + 1 काय होणार 2 इंटू M11 काय दिला आहे 2. तर -1चा पॉवर काय आहे, इवन नंबर, तर तो काय येणार पॉझिटिव्ह मीन्स 1 इंटू 2 इज इक्वल टू 2. तर C11 काय मिळालं आहे, 2 मिळालं आहे. नेक्स्ट A12 इज इक्वल टू कोणता एलिमेंट दिला आहे 5. तर काय येणार, याचा मायनर फाइंड आउट करावं लागणार, M12 इज इक्वल टू. तर बघा M12 मीन्स काय होणार, M12 मीन्स फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम डिलीट. तर उरलेला एलिमेंट काय आहे -3. नाउ नेक्स्ट आय हॅव टू फाइंड आउट कोफॅक्टर. C12 इज इक्वल टू -1 टू द पॉवर 1 + 2 इंटू M12 इज इक्वल टू -1 टू द पॉवर काय येणार 1 + 2 3 इंटू M12 काय दिलं आहे -3. -1चा पॉवर काय आहे, -1चा पॉवर आहे ऑड नंबर, तर तो काय येणार निगेटिव्ह मीन्स -1 इंटू -3 म्हणजेच काय होणार +3. तर C12 काय मिळालं आहे +3. नाव नेक्स्ट A21 इज इक्वल टू -3. A21 काय दिलं आहे -3. तर सर्वात पहिले मला -3चा मायनर फाइंड आउट करावं लागेल. M21 इज इक्वल टू M21 मीन्स second row and first column will be delete and remaining element is 5. So this is our minor. Now next we have to find out cofactor. So C21 is equal to -1 to the power 2 + 1 into M21 is equal to -1 to the power 2 + 1 means 3 into M21 5. तर -1चा पॉवर काय दिला आहे ऑड नंबर, तर तो काय येणार निगेटिव्ह मीन्स -1 इंटू 5 मीन्स -5. तर C21 काय मिळालं आहे -5. नाव नेक्स्ट A22 इज इक्वल टू A22 या A22 मीन्स काय 2. तर मला काय फाइंड आउट करायचं आहे M22 इज इक्वल टू M22 मीन्स सेकंड रो अँड सेकंड कॉलम विल बी डिलीट अँड रिमेनिंग एलिमेंट इज -1.
So this is our minor. Now next we have to find out cofactor. C22 is equal to minus 1 to the power 2 plus 2 into m22. So minus 1 to the power 2 plus 2 means 4 into m22 minus 1. तर मायनस 1चा पॉवर काय आहे इवन नंबर तो काय येणार पॉझिटिव्ह मीन्स 1 इंटू मायनस 1 इज इक्वल टू मायनस 1. So C22 is equal to minus 1. Now next we have to write all the cofactor into a matrix. So Aij is equal to क्या है cofactor C11 क्या होता C11 होता 2 त्यानंतर C12 आहे 3 C21 आहे -5 आणि C22 काय आहे -1. तर जे पण कोफॅक्टर फाइंड आउट केले होते C11 C12 C21 आणि C22 ते कशामध्ये दिले आहे मॅट्रिक्समध्ये. नाव नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे मला या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट मीन्स ॲडजॉइंट ऑफ Aij इज इक्वल टू तर ॲडजॉइंट मीन्स काय होते ट्रान्सपोज. तर या मॅट्रिक्स एचा मला ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट रो विल बिकम फर्स्ट कॉलम. नाव नेक्स्ट first row will become first column and second row will become second column. -5 -1. Now what is the formula of inverse? So A inverse is equal to 1 upon mod A into adjoint of A. तर A inverse is equal to काय म्हणतो फॉर्म्युला 1 upon mod A. mod A काय मिळाला होता आपल्याला फाइंड आउट केला होता mod A मिळाला आहे 13. तर फॉर्म्युला काय म्हणतो इनवर्स A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन mod A. mod A काय मिळाला होता आपल्याला आपण स्टार्टिंगमध्ये फाइंड आउट केला होता mod A आपल्याला मिळाला आहे 30 इंटू ॲडजॉइंट ऑफ A. ॲडजॉइंट ऑफ A मीन्स ट्रान्सपोज ऑफ A काय मिळाला आहे तो 2 -5 3 -1. तर बघा A इनवर्स इज इक्वल टू हा काय 1/13. या 1/13 मॅट्रिक्समधल्या एलिमेंटला मल्टिप्लाय सुद्धा करू शकता किंवा एवढा आन्सर ठेवला तरी चालेल. नाव दिस इज अवर आन्सर. नाव दिस इज द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स A.